जालना जिल्ह्यात तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी मिळून शेतकऱ्यांच्या अनुदानात 50 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा प्रकार समोर आलाय। 2022-23 मध्ये अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानासाठी सरकारने जालना जिल्ह्याकरिता 1103 कोटींची आर्थिक मदत मंजूर केली होती। यातील 983 कोटी रुपयांचं वाटप केलं गेलंय। याच वाटप पद्धतीत गैरप्रकार करून तलाठी आणि ग्रामसेवकांनी 50 कोटी लुटले आहेत। यासाठी त्यांनी तहसीलदार यांची लॉगिन आयडी आणि पासवर्डचा वापर केला असल्याचं उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी सांगितलंय। या घोटाळ्याची चौकशी चालू असून अजून त्या तलाठी आणि त्याच्या सहकार्याचा शोध लागला नाहीये। त्यांनी एका शेतकऱ्याच्या नावावर वेगवेगळे विके क्रमांक तयार केलेत आणि जमीन नसलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान मंजूर करून घेतले गेले, तर काही शेतकऱ्यांच्या नावावर बोगस फळबाग दाखवून सरकारची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। या घोटाळ्याची प्राथमिक रक्कम जरी 50 कोटी सांगितली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र ही रक्कम जास्त असण्याची शक्यता आहे। आतापर्यंत अंबड, घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांमध्ये चौकशी करण्यात आली आहे। जिल्ह्यातील सगळ्या गावांमध्ये चौकशी करून संबंधित आरोपींचा शोध घेतला जाणार असल्याचे महाडिक यांनी सांगितलंय।